मध्ये महायुतीच्या नेत्यांसाठी सभा पार पडली आणि या सभेत गिरीश महाजनांनी तुफान टोलेबाजी केली आहे। स्मिता वाघ यांनी गेल्या वेळी तिकीट नाकारल्याचं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। ताई 2 दिवस नाराज होत्या पण तिसऱ्या दिवशी कामाला लागल्या असं म्हणत त्यांनी स्मिता वाघ यांचं कौतुक केलंय। तर गिरीश महाजन यांनी स्मिता वाघ यांचं कौतुक केलंय। गेल्या वेळी तिकीट नाकारून देखील त्या पुन्हा कामाला लागल्या। त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीतच गिरीश महाजन यांनी स्मिता वाघ यांचं कौतुक केलं। अमळनेरमध्ये ही सभा पार पडली आणि महायुतीच्या नेत्यांसाठी ही सभा होती। या सभेमध्ये गिरीश महाजनांनी तुफान टोलेबाजी केली, तसंच स्मिता वाघ यांचं कौतुक देखील केलं। स्मिता वाघ यांनी गेल्या वेळी तिकीट त्यांना नाकारल्याचं सांगत दिलगिरी त्यांनी व्यक्त केली। तुम्ही जर आम्हाला टाळलं तर इतकी दादागिरी करू, रेल्वे अमळनेरला पोहोचू देणार नाही असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी इशारा दिलाय। जळगावच्या अमळनेर इथल्या महायुतीच्या मेळाव्यात जाहीर भाषणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। आम्ही लोकसभेत मदत करतोय, तुम्ही विधानसभेत मदत करा आणि मदत नाही केली तर लक्षात ठेवा असा इशाराच मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय। खासदार झाल्यावर ताईंना आमची एवढीच विनंती राहणार आहे, कॅबिनेट मंत्री अमळनेरचा, खासदार अमळनेरचा, आमच्याकडे फक्त लक्ष ठेवा। रस्त्यावरून धरंगावरून ट्रेन येते तेव्हाच अमळनेरला पोहोचते। तुम्ही जर कामाला टाळलं तर अमळनेर को ट्रेन नहीं पहुंचने दूंगा, एवढी दादागिरी करू शकतो मग मी। त्यामुळं मला खात्री आहे मदत पुनर्वसन मंत्र्यांनी मदत पुनर्वसनच करावं आणि खासदार ताईंनी आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी प्रेमाची विनंती मी त्यांना करतो। जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंसाठी अमित शहांची जाहीर सभा पार पडली आणि यावेळी अमित शहांनी विरोधकांवर सडकून टीका केली। पाकिस्तानचे लोक हे राहुल गांधींचं समर्थन करतात, पाकिस्तानचा अजेंडा चालवण्याचं काम काँग्रेस करते असा आरोप शहांनी केला। उलट विरोधक जर सत्तेत आले तर ते राम मंदिराला टाळं ठोकतील असंही शहांनी म्हटलं। ये उद्धव ठाकरे जी आने वाले हैं 2 दिन के बाद। जालना वालों, मैं आपको कहकर जाता हूं, उनको पूछना जिन्होंने संभाजीनगर के नाम का विरोध किया वो कांग्रेस और शरद राव के साथ अब सत्ता प्राप्त करने के लिए इनके पैरों में पड़े हो। आज मैं बाला साहेब ठाकरे का स्मरण करना चाहता हूं। उन्होंने कहा था कि इसका नाम वीर संभाजी छत्रपति के नाम से हो। छत्रपति संभाजी महाराज के नाम से जब प्रस्ताव आया तो वो उनका स्वागत भी नहीं कर पाए। भाइयों बहन, पाकिस्तान का पूरा एजेंडा अगर भारत में कोई आगे बढ़ाता है तो ये राहुल गांधी की कांग्रेस पार्टी बढ़ाती है। भाइयों बहनों, कांग्रेस पार्टी। और मेरी बात याद रखना, भगवान न करे ये कभी सत्ता में आए तो राम मंदिर पर भी बाबरी नाम का एक बड़ा ताला लगाने का काम, ये पाप एक कांग्रेस पार्टी कर सकती है। अरे इंडिया अलायंस वालों, ये भारत है, इतना बड़ा देश ऐसे नहीं चल सकता। आप भागीदारी कंपनी नहीं चला रहे हो। भाइयों बहनों, उनके पास ना नेता है, ना नीयत है, ना कार्यक्रम है। नरेंद्र मोदी जी के पास 10 साल का किया हुआ कामों का हिसाब भी है और 25 साल का एजेंडा भी नरेंद्र मोदी जी के पास है। मावळमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांवर बोचरी टीका केलेली आहे। मला वडील बदलण्याची गरज नाहीये, उलट तुम्हीच माझा बाप चोरला आणि त्यांच्या नावे मतं मागता असं टोला देखील त्यांनी लगावला। तुम्ही देशवासियांना गेल्या 10 वर्षात दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला। तुम्ही शिवसेनेला नकली म्हणत महाराष्ट्राच्या पाठीत वार केलाय, मात्र पाठीत वार करणाऱ्यांना धडा कसा शिकवायचा हे आम्हाला महाराजांनी शिकवलं असल्याचा घणाघाती टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय। दिल्लीश्वरांची 2 चावी देणारी चावीची माकडं
त्यांच्या हातात कोलीत सापडले. एक माकडे दाढीवालं, त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही. माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या पक्षाचं नाव काय, ए संशी. काय कळलं तुम्हाला? त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे, मिंद्याचं नाव ए संशी. आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगंफ, ज्याला तुम्ही काय म्हणता, टरबूज. टरबूज बोलता नाही, मला माहित नाही, मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा. टरबूज बोलता? नाही नाही नाही. पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील. आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे? आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे. माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानं मतं मागता. तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. संगमनेरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते आणि यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर देखील टीकेचे बाण सोडले. काँग्रेस नाराज होईल म्हणून राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झाल्यावरही बाळासाहेबांच्या सुपुत्राला आनंद व्यक्त करता आला नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. आणि अशा लोकांना मतदान करणार? त्यांची जागा कुठे आहे? त्यांना पाठवून देणार ना 20 तारखेला. मुसलमानों को डराते, बोले ये लोग ऐसा करेंगे. अरे देने वाले तो हम है, उन्होंने कुछ नहीं दिया है, उन्होंने खाली वोट बैंक करके आपको इस्तेमाल किया है. इसलिए डेवलपमेंट के साथ चलो. राम मंदिर आणि 370 कलमाचं मोदीजी आणि अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं, त्याचा आनंद पण बाळासाहेबांच्या सुपुत्रांना व्यक्त करता आला नाही, कारण काँग्रेस नाराज होईल म्हणून. हे दुर्दैव आहे, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी मर्द आहे, मर्द आहे सांगायला लागतं काय? हिंदुत्व तुम्ही सोडून दिले कधीच. उभाटाता जय श्रीराम नाही बोलू शकत, गर्व से कहो हम हिंदू बोलू शकत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायची, पण त्यांना आता लाज वाटायला लागली. ते कसे काय हिंदुत्ववादी असू शकतात? जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली आणि यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 4 तारखेनंतर भाजपला बिळातून काढून मारू असं ठाकरे म्हणाले होते, त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. चार जून पर्यंत थांबा जरा. 5 जून जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल. मग तुम्ही कोणत्याही बिळात लपा, अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळं खडून काढून तुमच्या शेपट्यात धरून तुम्हाला आम्ही उलट लटकवल्याशिवाय राहणार नाही. ते सांगतात 4 तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातनं काढून मारू. अरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा बिळात लपले होते, तेव्हा बाहेर आले नाही, आणि आज आम्हाला बिळातनं काढून मारू म्हणता. वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची? महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत, हे काय आम्हाला हात लावणार आहेत? लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच शरद पवारांनी एक राजकीय गुगली टाकली आणि राज्याच्या राजकारणात चर्चेची ठिणगी पडली. पवार त्यांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण पवारांच्या आजवरच्या राजकारणावर नजर टाकल्यास त्यांनी यापूर्वी देखील हा राजकीय प्रयोग केलेला आहे. पाहूयात. गेल्या 5 दशकांहून अधिक काळ शरद पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत शरद पवारांनी अनेक चढउतार पाहिलेत. तसंच 2 वेळी काँग्रेस सोडली.
ते 70चं दशक होतं. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. इंदिरा गांधींना मानणारा गट आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला गट असे 2 गट पडले होते. त्यावेळी ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिलं. तसंच त्यांनी रेड्डी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे शरद पवार रेड्डी काँग्रेससोबत गेले. काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्या निवडणुकीत आणीबाणीचा फटका दोन्ही काँग्रेसला बसला. त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. पण सत्तेसाठी इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस एकत्र आल्या आणि वसंतदादा पाटलांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. राजकीय वर्चस्वावरून वाद वाढत गेला आणि शरद पवारांनी 40 आमदारांसह वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी एस काँग्रेस अर्थात समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि राज्यात पुलोत सरकार स्थापन केलं. पण पवारांचं ते सरकार पावणे 2 वर्ष चाललं. पुढे जवळपास 6 वर्ष शरद पवार काँग्रेस बाहेर राहिले. दरम्यान राजीव गांधींनी केंद्रातील सत्ता हाती घेतल्यानंतर शरद पवार काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी पब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. पुढे शरद पवारांनी एक तप काँग्रेसमध्ये काढलं. 1999 मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे केला आणि काँग्रेसनं शरद पवारांना पक्षातून निलंबित केलं. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करत सवता उभा उभारला. पण पुढे काँग्रेसच्या साथीनं राज्यात सत्ता मिळवली. गेली 2.5 दशकं राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी आहे. पण आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी दुभंगली गेली आहे. शरद पवारांसोबत निवडक आमदार खासदार उरलेत, तर इकडं अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राज्याच्या राजकारणावर पकड आहे. त्या तुलनेत सुप्रिया सुळे राजकारणात ज्युनियर आहेत. शरद पवार हे राज्यातील सर्वाधिक राजकीय अनुभव असलेले नेते. गेली 5 दशकांहून अधिक काळ राज्याचं राजकारण त्यांनी आपल्या भोवती फिरवत ठेवलं. त्यामुळेच भविष्यातील राजकारणाचा अंदाज घेऊन पवारांनी पक्ष विलिनीकरणाविषयीचं सूचक वक्तव्य केलं असावं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यांनी NIA कोर्टात मोठा दावा केलाय. कथित दहशतवादी प्रकरणात सहभागी असल्याचं मान्य करण्यासाठी काही संघटना राजकीय दबाव असल्याचा आरोप कर्नल पुरोहित यांनी केलेला आहे. या संदर्भात त्यांनी NIA कोर्टात 23 पानी लेखी जबाब सादर केलाय. यात त्यांनी काही राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केलेला आहे. ATSनं राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केला असून कबुलीसाठी आपला छळ केल्याचा आरोप कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केलाय. तर दाऊद इब्राहिम आणि माओवादी नेता डॉक्टर गणपतीची भेट झाली असून राज्यातील नक्षली कारवायांसंदर्भात मिळालेली माहिती यंत्रणांना दिल्याचं देखील कर्नल पुरोहित यांनी आपल्या जबाबात म्हटलंय. मुंबई पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केलेली आहे. कुर्ल्याच्या VB नगर परिसरात एका वाहनातून पावणे 2 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ATMची रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनात 2 संशयित व्यक्ती दिसल्यानं पोलिसांनी तपासणी केल्यानंतर ही रक्कम सापडली. त्यानंतर VB नगर पोलिसांनी गाडीसह आलेल्या दोघांना ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.